आजच्या व्हिडिओत पहा शुभ अंक, संपूर्ण दिवस कसा जाईल, 12 राशींचं भविष्य आणि आजचा उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहूया आजचे पंचांग. तारीख 26 ऑगस्ट 2026. तिथी त्रयोदशी. वार बुधवार. नक्षत्र श्रवण. योग सौभाग्य. करण तैतूल आणि गर. आजची चंद्र राशी आहे मकर राशी. आजचा राहुकाळ दुपारी 12:22 दुपारी 1:58 राहुकाळात कुठलीही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मग सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. आजचा दिवस नियोजन, कामातील अचूकता आणि महत्त्वाच्या निर्णयांमुळे समाधान देणारा ठरू शकतो. सकाळची सुरुवात थोड्याशा धावपळीने होईल, परंतु कामाची योग्य क्रमवारी ठरवल्यास सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करता येतील. सकाळच्या वेळी एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्राचे काम किंवा फोन कॉल पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते. दुपारच्या वेळेत नोकरी करणाऱ्यांवर कामाचा दबाव वाढू शकतो. एखाद्या छोट्या चुकीकडे वरिष्ठांचे लक्ष जाऊ शकते, त्यामुळे प्रत्येक काम तपासून पुढे पाठवा. तुमच्या कौशल्यामुळे एखादी गुंतागुंतीची जबाबदारी व्यवस्थित हाताळता येईल. तुम्हाला व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांशी केलेली चर्चा फायदेशीर ठरू शकते. एखादं नवीन काम मिळण्याची शक्यता आहे, परंतु व्यवहाराच्या अटी स्पष्ट तपासून घ्या. पैशांच्या बाबतीत मध्यम दिवस राहील. जुने येणी वसूल होण्याची शक्यता आहे, परंतु घरातील एखाद्या मोठ्या गरजेच्या वस्तूवर खर्च होऊ शकतो. कुटुंबामध्ये एखाद्या कार्यक्रमाविषयी चर्चा होईल, त्यामध्ये तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. आईवडिलांच्या आरोग्याची किंवा गरजांची काळजी घेणे आवश्यक आहे. घरातील एखाद्या जुन्या वस्तूमुळे किंवा कागदपत्रांमुळे महत्त्वाची माहिती आज तुम्हाला कळेल. प्रेमसंबंधांमध्ये जास्त विचार करून परिस्थिती गुंतागुंतीची करू नका. मनात शंका असल्यास जोडीदाराशी थेट आणि शांतपणे बोला. वैवाहिक जीवनात एकमेकांच्या कामाचे कौतुक केल्यास अधिक जवळीक वाढेल. विद्यार्थ्याच्या दृष्टीने आज चांगला दिवस आहे. लेखन, गणित आणि तांत्रिक विषयांचा सराव केल्यास भविष्यात फायदा होईल. आज पचनशक्ती कमजोर होऊ शकते. डोळ्यांवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्या. संध्याकाळच्या वेळेला मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत मन मोकळा संवाद होईल. एखाद्या मित्राकडून उपयोगी माहिती मिळू शकते, ज्यामुळे तुमचं काम मजबूत होईल. आजचा शुभ अंक आहे 5 आणि शुभ रंग आहे हिरवा. उपाय म्हणून सकाळी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. वृषभ राशी. आजचा दिवस मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि जवळच्या व्यक्तींसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी चांगला ठरू शकतो. सकाळच्या वेळेत मन प्रसन्न राहील. एखादे सुंदर स्वप्न किंवा मनात सतत असलेली एखादी इच्छा आज पुन्हा आठवेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुमचं एखादं छोटंसं पाऊल तुम्ही उचलू शकता. सकाळी घरातील वातावरण आनंदी राहील. आज आई वडिलांशी मन मोकळा संवाद साधल्याने त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल. आजी आजोबांची विचारपूस करणे तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कामात जबाबदारी मिळू शकते. करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. योग्य संधीची वाट पहा. दुपारच्या वेळेत तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसाय आणि ट्रेडिंग करणाऱ्यांनी आज भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. बाजारातील चढ उतार पाहूनच व्यवहार करा आणि जोखीम मर्यादित ठेवा. पैशांच्या बाबतीत दिवस समाधानकारक राहू शकतो.
एखादा जुना पैसा मिळण्याची शक्यता आहे, मात्र अचानक शॉपिंग करण्याचा मोह टाळा. घरामध्ये आवश्यक वस्तू खरेदी करायची असल्यास किंमत आणि गुणवत्ता तपासूनच खरेदी करा. घरातील एखादी छोटी दुरुस्ती किंवा सजावटीचे काम सुरू होऊ शकते. महिलांसाठी आजचा दिवस विशेष व्यस्त राहू शकतात. घर आणि स्वतःच्या कामामध्ये संतुलन राखताना स्वतःच्या विश्रांतीकडेही लक्ष द्या. मुलांच्या बाबतीत किंवा भविष्यासंबंधी एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या छोट्या यशामुळे तुम्हाला अत्याधिक आनंद होईल. प्रेमसंबंधांमध्ये दुपारनंतर जवळीक वाढेल. प्रिय व्यक्तीसोबत आज डेटवर जाऊ शकता. त्यामुळे समोरची व्यक्ती खुश होईल. मनातील गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगा. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. मात्र छोट्या गोष्टींवरून वाद वाढवू नका. सकाळच्या वेळेत प्रवासाचे नियोजन होऊ शकते. अचानक छोटा प्रवास करावा लागू शकतो. नातेवाईक किंवा जुना एखादा मित्र तुम्हाला भेटेल. आरोग्याच्या बाबतीत थकवा, झोपेची कमतरता, पचनाचे विकार जाणवू शकतात. त्यामुळे विश्रांती घ्या. आजचा शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 7 आणि उपाय भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. मिथुन राशी. आजचा दिवस समाधान, सुख आणि आनंद मिळेल. काही महत्त्वाचे निर्णय ठरू शकतात. सकाळच्या वेळी नवीन काही काम सुरू करण्याची इच्छा मनात होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेला सल्ला आज तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. घरातील एखादं रखडलेलं काम पूर्ण करण्यासाठी आज योग्य वेळ आहे. दुपारच्या सुमारास कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. एखादं काम अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेईल. त्यामुळे संयम सोडू नका. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांकडून एखादी नवीन संधी किंवा महत्त्वाचे काम मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणे फायदेशीर ठरेल. नवीन व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवण्यापूर्वी आवश्यक माहिती तपासा. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. एखादं जुनं काम परत मिळू शकते. मात्र घरगुती खर्च अचानक वाढू शकतात. त्यासाठी सावध राहावे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद आज तुम्हाला मिळतील. भावंडांविषयी असलेला एखादा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या मनातील चिंता जोडीदारासोबत बोलल्यास मानसिक हलकेपणा जाणवेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. विद्यार्थी असाल तर अभ्यासाचे वेळापत्रक पाळणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत पचनाशी संबंधित त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. बाहेरील तेलकट पदार्थ टाळा आणि प्रवास करावायचा असल्यास नियोजन भरपूर करा. वाहनांसंबंधी निर्णय घाईघाईने घेऊ नका. संध्याकाळच्या वेळेला तुमचं मन प्रसन्न राहील. मनाला समाधान देणारी बातमी मिळू शकते. आजचा शुभ अंक आहे 2 आणि शुभ रंग आहे पांढरा. आजचा उपाय शिवलिंगावरती दूध किंवा पाणी अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना तांदूळ दान करा. आज भावनांवर नियंत्रण ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कर्क राशी. आजचा दिवस प्रवास, उत्साह आणि नवीन कल्पना घेऊन येईल. भविष्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल ठरू शकतो. सकाळची सुरुवात आनंददायी वातावरणात होईल. एखाद्या दूरच्या व्यक्तीकडून एखादा संदेश मिळू शकतो. सकाळच्या वेळात महत्त्वाचे नियोजन पुढील काळात फायदा होईल.
तुमच्या मनात असलेली एखादी जुनी इच्छा पूर्ण करण्यासाठी आज पहिला टप्पा गाठता येईल. दुपारच्या वेळेत कामाच्या ठिकाणी चांगलीच प्रशंसा होऊ शकते. इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम केल्यामुळे तुमची प्रशंसा होईल आणि तुम्हाला यश मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या महिलांना नवीन संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या नवीन ग्राहकांशी संपर्क वाढवण्याचा दिवस आहे. दूरच्या ठिकाणाहून व्यवसायाची चौकशी किंवा ऑर्डर मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. भविष्यासाठी बचत करणे तितकेच आवश्यक आहे. एखाद्या मोठ्या खरेदीपूर्वी बजेट तपासा. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आज निश्चित सल्ला घ्या, जो भविष्यात उपयोगी पडू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीच्या शिक्षण किंवा करिअरशी संबंधित चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये आज मन मोकळेपणाने बोलल्यामुळे नात्यात जवळीक वाढेल. जोडीदारासोबत छोटा प्रवास किंवा एखाद्या मोठ्या योजनेचे नियोजन होऊ शकते. वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आज चांगला दिवस आहे. महिलांसाठी आज किरकोळ मानसिक ताण होऊ शकतो आणि पुरेशी झोप, हलका व्यायाम तुम्हाला करावा लागेल. येत्या काही दिवसात मजबूत प्रवासाचे योग आहेत. त्या दृष्टीने तुमचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. प्रवास किंवा कामासाठी आज तुम्हाला आनंद होईल. मालमत्तेशी संबंधित व्यवहार पुढे ढकलावे लागतील. संध्याकाळच्या वेळी एखादी अनपेक्षित चांगली बातमी तुमच्या मनाला आनंद देऊन जाईल. मित्र किंवा अनोळखी व्यक्तीकडून महत्त्वाची माहिती मिळेल. तुमच्या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवा. आजचा अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा आणि आजचा उपाय भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करा. सिंह राशी. आजचा दिवस स्थिरता, आर्थिक नियोजन आणि महत्त्वाच्या निर्णयांसाठी चांगला ठरू शकतो. सकाळच्या वेळेत मन थोडे शांत आणि प्रसन्न राहील. एखाद्या जवळच्या व्यक्तींकडून आज महत्त्वाचा संदेश मिळू शकतो. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेले घरातील एखादं काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. आजच्या दिवसाची सुरुवात नियोजन करून केल्यास पुढील कामं सहज पूर्ण होतील. दुपारच्या वेळेत कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. सुरुवातीला काम कठीण वाटले तरी तुमच्या अनुभवांमुळे ते व्यवस्थित पूर्ण होईल. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. पैशांच्या बाबतीत आज बचतीकडे भरपूर लक्ष द्या. अचानक एखादा मोठा खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे हातातील पैसा जपून वापरणे योग्य राहील. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. भावंडांशी संबंधित एखादा प्रश्न चर्चेतून सुटण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. जीवनामध्ये हट्ट न करता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत बोलल्यामुळे नाते अधिक घट्ट होऊ शकते. विद्यार्थ्यांना आज विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे लागेल, तरच अभ्यासात चांगली प्रगती होईल. आरोग्याच्या बाबतीत पोटाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा आळस जाणवू शकतो. आज हलका आहार घ्या आणि पुरेसे पाणी प्या. प्रवासाचा योग असेल तर नियोजन आधीच करून ठेवा, परंतु शक्यतो आज प्रवास टाळलेलाच बरा. संध्याकाळच्या वेळेत एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घर, जमीन किंवा वाहनाशी संबंधित एखादी चर्चा पुढे सरकेल. शत्रू किंवा विरोध करणाऱ्या व्यक्तींकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमचे संयमित वागणे आज तुमची मोठी ताकद ठरेल. शक्य झाल्यास गरजू व्यक्तींना
तांदूळ किंवा दूध दान करा. आज शांत मनाने घेतलेला निर्णय फायदेशीर ठरू शकतो. आजचा शुभ अंक आहे 6 आणि शुभ रंग आहे पांढरा. उपाय ओम नमः शिवाय मंत्राचा 21 वेळा जप करा. कन्या राशी. आजचा दिवस मेहनत, शिस्त आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. सकाळची काही कामं अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होतील. महिलांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. सकाळच्या वेळेत घरातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्यास निर्णय घेणे सोपे जाईल. बऱ्याच दिवसांपासून पुढे ढकलत असलेले एखादे काम आज सुरू करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. दुपारच्या वेळेत नोकरी करणाऱ्या लोकांसाठी जबाबदारीचा असू शकतो. वरिष्ठ तुमच्या कामातील सातत्य पाहून तुमच्यावर विश्वास दाखवतील. कार्यालयात एखादे महत्त्वाचे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. आज जुन्या व्यवहारातून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक तुम्हाला मिळू शकतात, परंतु व्यवहारामध्ये प्रत्येक अटी तपासून घ्या. आर्थिक स्थिती स्थिर राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घरातील दुरुस्ती किंवा अनावश्यक वस्तूंवर अचानक खर्च होऊ शकतो. आज बचतीला प्राधान्य देणे योग्य ठरेल. कुटुंबातील वातावरण सामान्यतः चांगले राहील. एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. तुमच्या जबाबदारीच्या स्वभावामुळे घरातील लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. प्रेमसंबंधांमध्ये आज संयम आवश्यक आहे. जोडीदाराच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. शांतपणे संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवनात घरातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर दोघांची सहमती होईल. विद्यार्थ्यांना आज नियमित अभ्यासावर भर द्यावा लागेल. अभ्यासाचे पुनरावलोकन केल्यास चांगला फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने आज थकवा जाणवू शकतो. प्रवासाचा योग असेल तर कामानिमित्त प्रवास होईल आणि त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. वाहन चालवताना घाई करणे टाळा. थोडासा उशीर झाला तरी चालेल. संध्याकाळच्या वेळी मनाला समाधान देणारी बातमी मिळू शकते. आज संयम आणि सातत्य तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरेल. आजचा शुभ अंक आहे 8 आणि शुभ रंग आहे निळा. आज ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. तूळ राशी. आजचा दिवस योग्य निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. सकाळच्या वेळेला मन प्रसन्न राहील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी संवाद होईल आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. सकाळच्या वेळेत घरातील एखादा प्रश्न वर डोकं काढू शकतो, परंतु तो शांतपणे सोडवावा. एखादे महत्त्वाचे काम अचानक पुढे ढकलावे लागू शकते, परंतु मिळालेल्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. आज दुपारच्या वेळेत नोकरीच्या ठिकाणी व्यस्त वातावरण राहील. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. प्रत्येक कामासाठी इतरांवर अवलंबून राहणे टाळा. वरिष्ठांसमोर तुमची एखादी कल्पना मांडण्याची संधी येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारी किंवा नवीन ग्राहकांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. एखादं जुनं पेमेंट परत मिळू शकते. मात्र आज आकर्षक दिसणाऱ्या योजनांमध्ये पैसा गुंतवू नका आणि अनावश्यक खरेदीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील. घरातील एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी तुमचं मत विचारात घेतले जाईल. भावंड किंवा नातेवाईकाशी संवाद होईल आणि गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधांमध्ये आज गोडवा वाढेल. जोडीदाराकडून एखादी अपेक्षा पूर्ण होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना मित्रांच्या माध्यमातून नवीन मित्रांशी ओळख होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांना वेळ दिल्यामुळे नात्यातील जवळीकता वाढेल.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या चुका समजून घेऊन त्यावर लक्ष द्यावे. एखादी नवीन माहिती आज तुम्हाला मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने मान, कंबर, पाठ किंवा डोळे याविषयी थकवा जाणवू शकतो. सतत बसून काम करत असल्यास मध्येच थोडी हालचाल करा. प्रवासाचा योग असल्याने शक्यतो टाळा आणि वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळच्या वेळेत एखादी आनंददायी भेट किंवा कौटुंबिक कार्यक्रमात तुमची हजेरी लागेल. आजचा शुभ अंक आहे 6 आणि शुभ रंग आहे निळा. आजचा उपाय, सकाळी देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि गरजूंना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. वृश्चिक राशी. आजचा दिवस नवीन संवाद, नवीन संपर्क आणि रखडलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. सकाळी उठल्यानंतर एखादा महत्त्वाचा विचार मनात येईल आणि त्यातून नवीन कामाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल. एखाद्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा फोन तुमचा मूड चांगला करू शकतो. सकाळच्या वेळेत कागदपत्र, फोन कॉल्स आणि महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी अतिशय अनुकूल वेळ आहे. आज तुमच्या बुद्धिमत्तेचा चांगलाच उपयोग करून घ्या. दुपारच्या वेळी कामाच्या ठिकाणी अचानक बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटला तरी तुमच्या हुशारीने परिस्थिती योग्य प्रमाणे हाताळाल. वरिष्ठ व्यक्तींसोबत बोलताना आत्मविश्वास ठेवा, मात्र अनावश्यक वादविवाद टाळा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज नवीन एखादा संपर्क वाढू शकतो आणि जुन्या ग्राहकांकडून एखादी चांगली ऑर्डर मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक बाबतीत चांगला दिवस राहील, परंतु उधार देताना किंवा गुंतवणूक करताना विचार आवश्यक करा. कुटुंबामध्ये एखाद्या विषयांवर तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. घरातील वातावरण आनंदित ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मर्जीप्रमाणे करण्याचा हट्ट धरू नका. भावंडांकडून चांगलीच मदत मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये आज संवाद जवळीक वाढवेल आणि भविष्यातील एखाद्या योजनेवर चर्चा होऊ शकते. अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून नवीन व्यक्तीशी संपर्क येऊ शकतो. आज नवीन गोष्ट शिकण्यासाठी चांगला दिवस आहे. आज मोबाईलचा वापर कमी करून स्वतःच्या शरीराला थोडासा आराम द्या. प्रवास करताना वेळेचे नियोजन ठेवा, कारण उशीर होण्याची शक्यता आहे. संध्याकाळनंतर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज विरोध करणाऱ्या व्यक्तींकडून काही बोललं गेलं तरी लगेच उत्तर देऊ नका. तुमचा संयम आज तुमच्या बाजूने परिस्थिती वळवू शकतो. आजचा शुभ अंक आहे 5 आणि शुभ रंग आहे हिरवा. आजचा उपाय, सकाळी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. धनु राशी. आजचा दिवस नवीन विचार, अनपेक्षित संपर्क आणि बदल स्वीकारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. सकाळची सुरुवात थोडीशी शांतपणे होईल, परंतु दुपारी वेग येईल. मनात अनेक विचार सुरू असतील, त्यामुळे दिवसाची कामं ठरवून घेणे फायदेशीर ठरेल. सकाळच्या वेळेत एखादा महत्त्वाचा संपर्क मिळू शकतो. मित्र किंवा जवळच्या व्यक्तींकडून गुप्त माहिती तुमच्या कामाला नवीन दिशा देऊ शकते. घरातील वातावरण हळूहळू प्रसन्न होईल. भांडणाकडे जास्त लक्ष देऊ नका. दुपारच्या वेळेत नोकरीच्या ठिकाणी बदल जाणवू शकतो. काही गुप्त शत्रू तुमच्यावरती कट कारस्थान रचू शकतात, परंतु प्रत्येक व्यक्तीशी भांडणं करत बसू नका. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी, वेगळ्या पद्धतीने काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते आणि हाच
तुमचा प्लस पॉइंट राहील हे लक्षात ठेवा. सुरुवातीला थोडेसे अवघड वाटले तरी त्याच कामातून तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. ऑनलाईन किंवा दूरच्या ठिकाणाच्या ग्राहकाशी संबंधित कामं पुढे सरकण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील, परंतु अचानक मिळालेला पैसा लगेच खर्च करू नका. बचत किंवा भविष्यातील नियोजनासाठी त्याचा उपयोग करा. कुटुंबातील एखाद्या तरुण व्यक्तीच्या प्रगतीमुळे सगळीकडे आनंद होईल. मित्र किंवा नातेवाईकांसोबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. घरातील छोट्या छोट्या गैरसमजांकडे दुर्लक्ष केल्यास वातावरण चांगले राहील. प्रेमसंबंधांमध्ये आज युगुलांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळू शकते. आज जोडीदाराकडून एखादं तुम्हाला गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना मित्रांच्या माध्यमातून नवीन ओळखी होतील. वैवाहिक जीवनात एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे महत्त्वाचे ठरेल. विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतींसोबत नवीन अभ्यास पद्धतीचा अवलंब करावा लागेल. झोपेच्या अभावामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. पुरेसे पाणी प्या आणि विश्रांती घ्या. छोटा प्रवास होऊ शकतो, परंतु तो टाळलेला बरा. आजचा शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे निळा आणि उपाय गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. प्रगती होईल. मकर राशी. आजचा दिवस आत्मविश्वास, उत्साह आणि काही महत्त्वाच्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. सकाळची सुरुवात सकारात्मक होईल. सकाळी एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. बऱ्याच दिवसांपासून रखडलेलं एखादं काम पुढे सरकू शकते. महत्त्वाची कामं सकाळच्या वेळेत पूर्ण करा. तुमच्या एखाद्या कल्पनेचे किंवा निर्णयाचे घरातील व्यक्तींकडून कौतुक होऊ शकते. दुपारच्या वेळेत कामाचा थोडासा ताण वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते, परंतु तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. म्हणून मिळालेल्या संधीचा योग्य उपाय करा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक किंवा एखादी फायदेशीर ऑर्डर मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. कागदपत्रे नीट तपासा. पैशांची आवक येत्या काही दिवसात चांगली राहू शकते, परंतु त्याचबरोबर अनावश्यक खर्च वाढू नये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. कुटुंबातील वातावरण अतिशय आनंदी राहील. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये आज संवाद महत्त्वाचा ठरेल. जोडीदारासोबत एखाद्या छोट्या कारणांवरून मतभेद झाले तरी ते जास्त वाढवू नका. अविवाहित व्यक्तींनी नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी असाल तर एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेण्यासाठी प्रयत्न केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत आज थकवा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्यावी. प्रवासाचा योग असेल तर प्रवास नक्की करा, परंतु घाई टाळा. संध्याकाळच्या वेळेला अनुकूल परिस्थिती होऊ शकते. एखादी महत्त्वाची व्यक्ती तुम्हाला उपयोगी सल्ला देऊ शकते. विरोध करणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुमच्या आत्मविश्वासामुळे कठीण काम पूर्ण होईल. आजचा शुभ अंक आहे 9 आणि शुभ रंग आहे लाल. आजचा उपाय सकाळी सूर्यदेवतेला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला गुळाचे दान करा. कुंभ राशी. आजचा दिवस आत्मपरीक्षण, धाडसी निर्णय आणि अचानक मिळणाऱ्या संधींचा ठरू शकतो. सकाळी एखाद्या महत्त्वाच्या कामाबद्दल मनात असलेली चिंता कमी होईल. मागील काही दिवसांपासून रखडलेले काम पुन्हा सुरू करण्याची
सकाळची वेळ चांगली राहील. एखाद्या अनुभवी व्यक्तीशी झालेला संवाद तुम्हाला योग्य दिशा देऊ शकतो. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे फायदेशीर ठरेल. दुपारच्या वेळेत कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून आव्हानात्मक कामं मिळू शकतात आणि ते पूर्ण केल्यास तुमची प्रतिमा मजबूत होईल. सहकाऱ्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात नवीन चौकशी किंवा महत्त्वाचा ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या एखाद्या व्यवहारातून मोठा फायदा होऊ शकतो. तुमची गुंतवणूक आज तुम्हाला भरघोस उत्पन्न देईल. आर्थिक बाबतीत अचानक पैसे मिळण्याची शक्यता असली तरी अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. कर्ज किंवा उधारीशी संबंधित निर्णय घेताना सावध राहा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या समस्येकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे एखाद्या योग्य सल्ल्यामुळे घरातील परिस्थिती सुधारू शकते. भावंडांशी असलेले संबंध अधिक चांगले होतील. प्रेम संबंधांमध्ये मनातील भावना लपवण्यापेक्षा त्या स्पष्टपणे व्यक्त करा. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात संशय किंवा गैरसमज वाढू देऊ नका. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात एखादी जुनी ओळख पुन्हा सक्रिय होऊ शकते आणि एखादी गोड बातमी तुर्तास मिळू शकते. आज विद्यार्थ्यांना कठीण विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगला दिवस आहे. सातत्याने केलेला अभ्यास आत्मविश्वास वाढवेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण, झोपेची कमतरता शरीरात जडपणा जाणवू शकतो. यामुळे रात्री उशिरापर्यंत जागणे टाळावे. आज कोणताही व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. संध्याकाळी परिस्थिती अतिशय सकारात्मक होईल आणि एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज घेतलेला धाडसी निर्णय भविष्यात मोठा फायदा देईल. आजचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे लाल आणि आजचा उपाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. मीन राशी. आजचा दिवस आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी विशेष ठरू शकतो. सकाळी उठल्यापासून मनात एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल. सकाळच्या वेळेत घेतलेला निर्णय पुढील कामांसाठी उपयोगी ठरू शकतो. घरातील एखादी व्यक्ती आज तुमची मदत करेल किंवा तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करेल. घरातील वातावरण अधिक आनंदी होईल. बऱ्याच दिवसांपासून थांबलेलं एखादं वैयक्तिक काम आज सुरू होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता दिसून येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात किंवा एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवू शकतात. येत्या काही दिवसात पदोन्नती होण्याची शक्यता आहे. ती संधी तुम्हाला मिळू शकते किंवा त्याविषयी सकारात्मक संकेत मिळू शकतात. आज एखाद्या मोठ्या ग्राहकासोबत व्यावसायिकांची चर्चा होण्याची शक्यता आहे. एखादा जुना रखडलेला व्यवहार पुन्हा सुरळीत पार पडू शकतो. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील, परंतु प्रतिष्ठा टिकवण्यासाठी अनावश्यक खर्च करू नका. गुंतवणुकीचा विचार असल्यास घाई करण्यापेक्षा संयमाने काम घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा निर्णय तुम्हाला आवश्यक असेल. तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव राहील, त्यामुळे कठोर शब्द टाळा, जेणेकरून गुप्त शत्रू निर्माण होणार नाहीत. भावंडांशी संबंधित एखादी गोड चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये आज जवळीक वाढेल. मनातील इच्छा जोडीदारासमोर व्यक्त केल्यास सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. वैवाहिक जीवनात छोटासा मतभेद मोठा होऊ शकतो. आज तुम्हाला अहंकाराला खत पाणी घालायचं नाहीये. संध्याकाळच्या वेळी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी तुमचा संपर्क होईल आणि नवीन मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. आज विरोधक तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतील, परंतु
आत्मविश्वास गमावू नका, मन शांत ठेवा. आजचा शुभ अंक आहे 1 आणि शुभ रंग आहे सोनेरी. आजचा उपाय: सूर्यदेवतेला सकाळी तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा आणि ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करा.